एका बाईच्या अंगात नेहमी भटकती आत्मा यायची आणि ती आत्मा होती एका व्यक्तीची, एका पुरुषाची. आणि त्या पुरुषाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. नेहमी त्या बाईला त्रासात पाहून एक 8-10 वर्षाचा मुलगा चिडला होता, त्याला राग आला होता. मग त्याने त्या विहिरीसमोर जाऊन त्या भटकती आत्म्याला शिवी दिली. शिवी दिल्यानंतर त्या मुलाबरोबर काय घडले आजच्या ह्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपण नवीन आहात तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा, तर नंतरच कमेंट करा आणि लाईक नक्की करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. थँक्यू. सत्यकथेवर आधारित हा एपिसोड आहे. थोडाही स्किप करू नका, पूर्ण पहा आणि याच्यात तुम्हाला बरंच काय शिकायला भेटेल आणि सत्य गोष्टी समोर येतील. तर मित्रांनो, कोकणातल्या एका गावाची ही गोष्ट आहे, सत्य गोष्ट आहे. एका बाईच्या अंगात भटकती आत्मा यायची आणि ती नेहमी येत असायची. महिन्यातून 1-2 वेळासुद्धा यायची आणि सूर्यास्ताच्या वेळी 6-7च्या दरम्यान यायची. काही वेळ ती आत्मा तिच्या अंगात राहायची. ती आत्मा तिला त्रास करायची. घरच्यांना बघूनसुद्धा ते वाईट वाटायचे. घरची लोक, शेजारची लोक तिच्या जवळ बसायची, हातपाय पकडून ठेवायची. ती किचलायची, बोंबलायची, ओरडायची आणि जे पण अंगात जे पिसाद किंवा आत्मा आल्यानंतर जे काय बडबड होते ते नेहमी चालायचं. गावात एक सेन्सिटिव्ह मुलगासुद्धा होता. त्याचं वय 8-10 वर्षाचं असू शकते तेव्हा. तर त्याला हे पाहून जे ना तर वाईट वाटायचे. तर तो रागात आला की नेहमीचा त्रास होतोय आणि गावच्या लोकांच्या मार्फत त्याला समजलं होतं की आत्मा कोणाची आणि कोणत्या विहिरीत जाऊन जीव दिला होता. त्या विहिरीजवळ तो गेला आणि त्या आत्मेला शिवी दिली. शिवी अशा पद्धतीची की तू असा व्यक्ती आहेस, तू नालायक आहे, जे पण काय आहेस म्हणतात एक लहान मुलाच्या जे शब्द असतात तसे. तर तू कशाला ह्या बाईला त्रास देतोस, असे बडबड करत तो गेला आणि तिथून मग परत तो घरी आला. सकाळ ते दुपारच्या दरम्यानच्या वेळेस तो गेला होता. घरी आल्यानंतर त्याचा दिवस गेला. रात्र तो झोपला आणि तो काळ होता एप्रिल-मे महिन्याचा. गरमीचे दिवस होते, उन्हाळ्याची सुट्टी होती मग शाळेच्या मुलांना. तेव्हा गाव लाईटवर नेहमी जात असते. आजही सुद्धा तुम्हाला माहिती आहे लाईट जाते येते. तर घरच्या मांडवात तो एका कॉटवर त्याच्या छोट्या भावाबरोबर झोपला होता आणि शेजारच्याच कॉटवर त्यांचा एक घरकाम करणारा नोकर होता. म्हणजे तो शेती गोरंबारं सांभाळायचा आणि त्यांच्या घरीसुद्धा असायचा. तर बाजूच्या कॉटवर तो सुद्धा झोपला होता. मध्यरात्र झाली होती. सेम डेला ती जी भटकती आत्मा होती ती मांडवाच्या बाहेर आली. मांडवाला लाकडी बाऱ्या होत्या, 2 दरवाजे होते. तर एक दरवाजासमोर जो बेडच्या जवळ त्याच्या कॉटच्या जवळ होता तिथे ती आत्मा आली आणि त्या मुलाला आवाज देऊन उठवलं, त्याचं नाव घेऊन, आणि त्याला म्हटला की मी तुला कधी त्रास दिलेला नाही, मी तुला काही कधी म्हटलेलो नाही, तर तू मला का येऊन शिव्या दिल्यास, तू बाहेर ये, तुला मी दाखवतो. मुलगा झोपेतून उठलेला होता आणि हे काय स्वप्न नाही पाहत होता, सत्य त्या आपल्या डोळ्याने तो पाहत होता. त्या भटकत्या आत्मेला कधी त्यांनी पाहिलेलं नव्हतं, त्या माणसाला कधी त्यांनी पाहिलेलं नव्हतं. तो तेव्हा लहान असेल, म्हणजे त्या व्यक्तीने जेव्हा आत्महत्या केली तेव्हाची गोष्ट आहे. पण त्यांनी त्या व्यक्तीला पाहिलं, माणसाच्या रूपात पाहिलं, मांडवाच्या बाहेर पाहिलं. मुलगा उठला आणि दरवाजाकडे जायला लागला की हा बाहेर मला बोलवतोय, दरवाजा उघडून त्याच्याकडे मी जातो. पण त्याचा जो घरी काम करणारा व्यक्ती होता त्यांनी त्याचं पाय पकडले आणि नाव घेऊन सांगितलं, अरे बाला तू जावं नकोस, तू कोण आहे तुला माहीत नाही, तो तुला घेऊन जायला आलाय, त्याच्याबरोबर तो तुझा पण जीव घेईल. हे ऐकून तो मुलगा घाबरला आणि चादर तोंडावर घेऊन किंवा गोधडी तोंडावर घेऊन गप झोपला. तर हे असे आहे आत्मा जे हत्या करतात, अशा लोकांची भटकती आत्मा जे आहे ना कशी त्रास देते. काही वर्षानंतर ती भटकती आत्मा त्या स्त्रीला सोडून गेली आणि
ती स्त्री, ती बाई आपल्या मुलांबरोबर, आपल्या नातवंडाबरोबर सुखी जीवन जगत आहे. तर मित्रांनो, आत्मा कोणाची भटकते? आतापर्यंत आपण जे पाहिलं, एखाद्याने सुसाईड केली, आत्महत्या केली, किंवा ॲक्सिडेंटल डेथ झालं, किंवा अन्य कारणास्तव तो पडून मेला, काही झाला, किंवा काही कारणास्तव लोकांचा जीव गेलेला असतो आणि त्यांची आत्मा भटकते, हे आपण आत्तापर्यंत ऐकत आणि बघत आलो. पण त्याच्यामुळे काय होतो, त्यांच्या घरच्यांना खूप त्रास होतो आणि त्यांना वाईट वाटतं, ते खजील पण वाटतं, त्यांना कमी पण वाटतं. तर हा एपिसोड तुम्ही आता जर पाहत असाल तर काय म्हणता आणखीन पुढं सत्य ऐका. तर अशा लोकांच्या घरच्या लोकांनी कधीच वाईट वाटून घेऊ नये. त्याचं कारण आता मी सांगतोय. भटकती आत्माचं रहस्य आता उलगडणार आहे. आपण जेव्हा जन्मात येतो तेव्हा आपल्यासारखा दिसणारा एक हमजाद, त्याला करीम सुद्धा म्हणतात, तो सुद्धा जन्मात येतो. हमजाद म्हणजे आपल्यासारखा दिसणारा, आणि तो शैतान असतो. आणखीन आपल्याबरोबर ईश्वर 2 फरिश्ते किंवा देवदूत सुद्धा पाठवतो, आणि ते देवदूत आपला एक उजव्या साईडला असतो कांद्याच्या, आणि एक डाव्या साईडला असतो. उजव्या साईडचा जो देवदूत आहे आपले चांगले कार्य ते लिहितो, आणि डाव्या साईडचा जो देवदूत आहे ते आपले वाईट कार्य, वाईट बोललेले, वाईट कृत्य ह्याची नोंद करतो. आणि पाठीमागे एक असतो, तो हमजाद असतो, शैतान असतो. तो हमजाद आपल्या मनात नेहमी चुकीचे विचार टाकत असतो, पण आपलं मन हे त्याच्यावरती ओव्हरकम किंवा कंट्रोल करून नेहमी त्याच्याच बोलण्यावरून चालतो असं नसतं. आता हा प्रश्न आपल्यासमोर येईल की आत्मा किती वर्ष भटकते. तर आधीच मी सांगितलं ते आपली डेथ झाली, पण आपला हमजाद तो जिवंत आहे. मग कोणाची डेथ किंवा जीव जाऊ द्या हॉस्पिटलमध्ये, ॲक्सिडेंटमध्ये, किंवा त्यांनी स्वतःही सुसाईड केली किंवा जीव दिला, तर त्याचं जर देवानी वय 70 वर्षे लिहिलं होतं आणि त्याची डेथ 50 वर्षात जर झाली, तर पुढील 20 वर्ष ती आत्मा भटकत असणार. ते 10 वर्ष राहिली असतील त्याच्या जीवनाची, जी देवानी त्याला दिली होती, पण काही कारणास्तव त्याचा मृत्यू झाला. तेवढे वर्ष ती आत्मा भटकते, पण ती आत्मा त्याची नसून ती आत्मा असते हमजादची. तो आपला शैतान जो आपल्यासारखाच दिसतो, आपल्यासारखाच आवाज करतो, त्याच पद्धतीने बोलतो. मागचं जे पण काय इतिहास असेल त्याला शब्द आठवण असते. म्हणून तेव्हा जो कुणाच्या अंगात जेव्हा येतो आणि जो सांगतो तेव्हा आपल्याला सत्य वाटतं. तर मित्रांनो, आपली आत्मा देवानी भटकण्यासाठी ह्या जगात नाही सोडलेली असत. ती आत्मा देवाकडे जाते, आणि कुठे जाते एक वेगळा विषय आहे, त्याच्याबद्दल मी सेपरेट व्लॉग बनवणार आहे, स्पेशल एपिसोड, आणि त्याची तुम्ही वाट पण पाहाल. हा एपिसोड कसा वाटला तर तुम्ही नक्कीच मला सांगा. आणि जेणेकरून ज्यांचे पण कोणी नातेवाईक असे या ॲक्सिडेंटल डेथनी किंवा कोणत्याही कारणास्तव जेव्हा घरी गेले असतील, तर त्यांनी वाईटसुद्धा वाटू नये की त्यांचे नातेवाईकाची आत्मा अशा जागात भटकत आहे. तर ह्या विषयावर आजपर्यंत कोणीही मराठी भाषेत किंवा कोकणी भाषेतला बोललं नसेल, एपिसोड नाही बनवलं असेल. म्हणून हा फर्स्ट एपिसोड माझ्या चॅनलचा याच विषयावर बनत आहे. तर प्लीज तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. आपले व्लॉग्स नेहमी येत असतील मराठी आणि कोकणी मिश्रित. आणि कधी एक्सपर्ट लोकांना जर आम्ही बोलवले तर ते उर्दू हिंदी भाषेतसुद्धा सांगतील, आणि आपण अनुभवी लोकांच्याकडून नेहमी सत्य माहिती आपल्या सबस्क्रायबर्स व्ह्यूवर्सपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू. हा एपिसोड तुम्ही पाहिला कसा वाटला आपल्या कमेंटने नक्कीच आम्हाला हे करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.